सर्वप्रथम तर मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करते की सगळ्यांनी एवढा माझ्यावरती विश्वास टाकला आणि जेही आमचे कार्यकर्ता आहेत आणि जेही आमचे उमेदवार आलेले आहेत निवडून त्यांचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन। सगळ्या कार्यकर्त्यांचे माझे खूप खूप अभिनंदन की सगळ्यांनी आम्हाला एवढा साथ दिला आणि आपले पक्ष इथे चांगल्या पद्धतीने निवडून आलेला आहे आणि पुढचे जेही कार्य आम्ही जेही बोललेलं आहे सर्वांगीण विकास पूर्ण वरोऱ्याचा तर तो आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू। आपण या ठिकाणी बघितलं असेल की वर्धा नगरपालिकेत आमच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आदरणीय अर्चनाताई ठाकरे या अतिशय चांगल्या पद्धतीने हे इलेक्शन लढलं आणि त्या विजय देखील या ठिकाणी झाल्या आणि एकंदरीत जिल्ह्याचं वातावरण जर का पाहिलं तर पूर्ण जिल्हा हा काँग्रेसमय झालेला आपल्याला दिसेल। मूलचा पण आमचा नगराध्यक्ष आला, गुगुतचा पण नगराध्यक्ष आला, राजुराचा पण नगराध्यक्ष आला आणि इव्हन माझ्या मतदारसंघातला म्हणजे आता वर्धा पण झालं आणि अल्पशा मतानं म्हणजे फक्त 600 मतानं आमची भद्रावतीची सीट गेली। परत आर्नीचा पण नगराध्यक्ष आमचा निवडून आला आणि एकंदरीत आपण पाहिलं की कशा पद्धतीनं भाजपाची पिछाडी या ठिकाणी झाली आणि काँग्रेसचं वर्चस्व अजूनही जिल्ह्यात कायम राहिलं। सगळे नगराध्यक्ष आणि सोबतच स्पष्ट बहुमतात सत्ता आमची या ठिकाणी आली आणि वरोरा तर आम्हाला अपेक्षा होतीच की वरोराचा नगराध्यक्ष हा 100% निवडून येणार आणि जवळपास 3000च्या जवळपास हा नगराध्यक्ष या ठिकाणी आमचा निवडून आला। म्हणजे कुठेतरी लोकांच्या मनात अजूनही पंजा होता आणि पंजाला स्पष्ट कौल हा जनतेने या ठिकाणी दिलेला आहे।